नमस्कार. अनेकदा आपल्या करिअरमध्ये एक असा टप्पा येतो नाही का, की जिथे असं वाटतं की आपण कितीही प्रयत्न केले तरी पुढेच जात नाहीये. जणू काही एका अदृश्य भिंतीने, एका छताने आपल्याला रोखून धरलंय. तर आज आपण याच अदृश्य छताला तोडण्यासाठी एका प्राचीन पण अत्यंत प्रभावी पद्धतीबद्दल जाणून घेणार आहोत. चला तर मग हा ब्लॉक तोडण्याचा मार्ग शोधूया. हा प्रश्न खरंच विचार करण्यासारखा आहे. कधी असं वाटलंय का की आपण एका धावणाऱ्या ट्रेडमिलवरच आहोत? म्हणजे बघा, रोजची मेहनत सुरू आहे, वेळेवर ऑफिसला जाणं, सगळी कामं पूर्ण करणं, सगळं काही व्यवस्थित सुरू आहे, पण करिअरची गाडी काही पुढे सरकत नाहीये. आणि हेच तर लक्षण आहे ट्रेडमिलवर असण्याचं. एफर्ट्स तर 100%, पण प्रोग्रेस 0. आणि ही भावना खूप निराशाजनक असू शकते, जिथे असं वाटायला लागतं की आपलं करिअर एकाच जागी पूर्णपणे थांबून गेलंय. याची काही कॉमन लक्षणं पण आहेत, जसं की प्रमोशन मिळत नाहीये, पगारवाढ होत नाहीये, किंवा मग रोज सकाळी ऑफिसला जायचाच कंटाळा येतोय. थोडक्यात सांगायचं तर असं वाटतं की आपलं करिअर कुठेतरी एका डेड एंडला आलंय. जर यातलं काहीही ओळखीचं वाटत असेल तर मग हे विश्लेषण खूप महत्त्वाचं ठरू शकतं, एक टर्निंग पॉइंट. बरं, मग या सगळ्याचं मूळ कारण काय असू शकतं? याचं निदान आहे एक इनव्हिजिबल सीलिंग, म्हणजे एक अदृश्य छत. आपण अनेकदा काय करतो, बाहेरच्या परिस्थितीला किंवा लोकांना दोष देतो, पण खरं कारण ते आपल्या आतच दडलेलं असू शकतं. हे एक वाक्य खूप महत्त्वाचं आहे. आपलं बाहेरचं जग हे आपल्या आतल्या डेटाचं एक प्रिंटआउट आहे. याचा अर्थ काय? तर आपल्या करिअरमध्ये जी काही डेडलॉक सिच्युएशन तयार झाली आहे ना, ती आपल्या आतल्याच कोणत्या तरी प्रोग्रॅमिंगमुळे किंवा जुन्या मेमरीमुळे आहे. अच्छा, मग हा आतला डेटा म्हणजे नक्की काय? सोपं आहे. या म्हणजे आपल्या जुन्या आठवणी, मनात खोलवर बसलेल्या काही निगेटिव्ह समजुती, ज्या आपल्यालाही कळत नाहीत, पण त्या नकळतपणे आपली प्रगती थांबवतात, अगदी एका अदृश्य छतासारख्या. उदाहरणार्थ, लहानपणी आपण अनेकदा ऐकतो, अरे जास्त मोठी स्वप्न बघू नकोस, किंवा मोठ्या पोस्टवर ना खूप जबाबदारी आणि टेन्शन असतं. हीच ती वाक्य आहेत. हाच तो डेटा आहे जो आपल्या सबकॉन्शियस मनात घर करून बसतो. आणि ह्यातली गंमत बघा, हा डेटा आपल्याला सुरक्षित ठेवण्यासाठीच आपली प्रगती थांबवतो. आपल्या मनाला कुठेतरी वाटत असतं की मोठ्या पदावर गेल्यावर टेन्शन येईल, म्हणून ते आपल्याला तिथे पोचूच देत नाही. म्हणजे ते एक प्रकारचं संरक्षक कवच बनतं, पण शेवटी तेच आपली वाढ थांबवतं. मग आता प्रश्न येतो की यावर उपाय काय? तर याचं उत्तर आहे डेटा क्लिनिंग. जोपर्यंत हा आतला डेटा आपण स्वच्छ करत नाही, तोपर्यंत बाहेरच्या परिस्थितीत काहीही बदल होणं खूप अवघड आहे. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, यावरचा उपाय म्हणजे अजून एक कोर्स करणं किंवा नोकरी बदलणं नाहीये. कारण जोपर्यंत हा स्टॅग्नेशनचा डेटा आपल्या आत आहे, तोपर्यंत कुठेही जा, रिझल्ट तोच मिळणार. त्यामुळं खरा उपाय एकच आहे, तो डेटा स्वच्छ करणं. आणि हा डेटा स्वच्छ कसा करायचा? तर त्यासाठी आपण आज होओपोनोपोनो या एका प्राचीन हवाईयन टेक्निकबद्दल बोलणार आहोत. यामध्ये फक्त 4 सोपी पण जबरदस्त पॉवरफुल वाक्य आहेत, जी आपल्याला हा ब्लॉक काढायला मदत करतात. ही 4 वाक्य आहेत: आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू आणि आय लव्ह यू. चला, आता प्रत्येक वाक्याचा नेमका अर्थ काय आहे आणि ते आपल्या करिअरच्या अडथळ्यांवर कसं काम करतं ते समजून घेऊया. तर या प्रत्येक वाक्यामागे एक खोल भावना दडलेली आहे. पहिलं, आय एम सॉरी. हे कशासाठी? तर त्या आतल्या आठवणी आणि चुकीच्या समजुतींसाठी ज्या आपल्या करिअरमध्ये अडथळे आणतायत. दुसरं, प्लीज फॉरगिव्ह मी. हे स्वतःला माफ करण्यासाठी, कारण आपण आपल्या क्षमतेवर शंका घेतली आणि कुठेतरी प्रगतीला घाबरलो. तिसरं वाक्य, थँक यू. हे त्या अडचणींना धन्यवाद देण्यासाठी, कारण त्या समोर आल्या म्हणूनच तर आपण त्यांना आता दूर करू शकतो, नाही का? आणि सगळ्यात शेवटी, आय लव्ह यू. हे आपल्या स्वप्नांसाठी, आपल्या मेहनतीसाठी, आपल्या ध्येयासाठी. याचा सरळ अर्थ आहे की आता आपण उड्डाण घेण्यासाठी तयार आहोत. पण एक गोष्ट इथे खूप महत्वाची आहे. हे काही एकदा करायची गोष्ट नाही. हा एक सलग सराव आहे. हे एक असं टूल आहे जे आपल्याला रोज स्वतःला सशक्त बनवण्यासाठी वापरायचंय. हे नेहमी लक्षात ठेवायला हवं की हा काही वन टाइम फिक्स नाहीये. ही एक डेली प्रॅक्टिस आहे. ह्या वाक्यांचा जितका जास्त सराव केला जाईल, तितका त्याचा प्रभाव जास्त जाणवेल आणि आतल्या डेटाचे क्लिनिंग होत राहील. मग हे वापरायचं कधी? एकदम सोपं आहे. कामाच्या ठिकाणी जेव्हा ही फ्रस्ट्रेशन येईल किंवा अडकल्यासारखं वाटेल,
तेव्हा फक्त मनातल्या मनात ही 4 वाक्य म्हणायचे. प्रत्येक वेळी असं केल्यावर आपण आपल्या प्रगतीतला एक छोटासा अडथळा दूर करत असतो. तर मग विचार करा, करिअरमधलं हे अदृश्य छत जर आपण या पद्धतीने दूर करू शकलो, तर मग आयुष्यातल्या अजून कोणत्या क्षेत्रातली अशी अदृश्य छतं असतील जी आपण काढू शकतो? ही पद्धत फक्त करिअरपुरती नाहीये, ती खूप पुढे जाते. यावर नक्की विचार करून बघा.